नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपले स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत आयव्हीएफ प्रेग्नन्सी मध्ये काळजी कशी घ्यावी आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर गोपालकृष्ण बापूराव गावडे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर गोपालकृष्ण गावडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर गावडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गावडे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलंय। डॉक्टर गावडे हे सिटी फर्टिलिटी सेंटरचे संचालक आणि आयव्हीएफ कन्सल्टंट म्हणूनही कार्यरत आहेत। सिटी फर्टिलिटी सेंटर हे पुण्यातील आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे। गेल्या 8 वर्षांपासून डॉक्टर गावडे हे सरदार वल्लभभाई पटेल कंटोन्मेंट हॉस्पिटल पुणे येथे आपली सेवा देखील देत आहेत। या ठिकाणी त्यांनी 5000पेक्षाही अधिक शस्त्रक्रिया केल्यात। आरोग्य भारती पुणे ह्या संस्थेचे जिल्हा अध्यक्ष देखील ते आहेत। तसंच दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एका सैनिकाला आवश्यक सामुग्रीसाठी लागणारी 2 लाखांची रक्कम ते सैन्य दलाला भेट म्हणून देतात। तर हेच अभियान इतरांनी देखील चालवावं यासाठी देखील ते जनजागृती करत असतात। तसंच यशाचा योग्य आणि आनंददायी मार्ग दाखवणारं पुस्तक स्मार्टर सेल्फिश या पुस्तकाचं देखील त्यांनी लेखन केलंय। त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताना आलेल्या अनुभवांविषयी डॉक्टर गावडे यांनी अनुभूती ह्या पुस्तकाचं लेखन केलंय। तसंच डॉक्टर गावडे हे पुण्यातील इतर हॉस्पिटल्समध्ये देखील आपली सेवा बजावतात। चला तर आज आपण आयव्हीएफ प्रेग्नन्सी मध्ये नेमकी कशी काळजी घ्यायची आहे याबद्दल अधिक आणि विस्तृत माहिती जाणून घ्या डॉक्टर गावडे यांच्याकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर आजचा विषय फार महत्त्वाचा आहे कारण की अनेक जी जोडपी आहेत ज्यांना खूप दिवस प्रेग्नन्सी राहत नाही, काही प्रॉब्लेम्स येत असतात, ते आयव्हीएफ कडे वळतात। मात्र ह्या आयव्हीएफच्या काळामध्ये जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा नेमकी कशी काळजी घ्यायची याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। मात्र सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे, साधारणपणे नॉर्मल प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी ह्यामध्ये नेमकं काय घडत असतं त्याविषयी काय सांगाल? ओके, आयव्हीएफ किंवा नो आयव्हीएफ प्रेग्नन्सी हे आपलं साधन झालं। आपल्याला हवंय म्हणजे त्या कपलला हवं असतं एक हेल्दी बाळ आणि ते साध्य आहे। तर प्रेग्नन्सीचं साधन व्यवस्थित जर पार पडलं तर आपल्याला निरोगी बाळ त्या कपलला मिळणार असतं, त्यामुळे ते त्यांचं साध्य होणार असतं। तर म्हणून प्रेग्नन्सी नॉर्मल राहील याची काळजी घेणं डॉक्टरांची पहिली जबाबदारी असते। नाहीतर त्यांना म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जर अबॉर्शन झालं किंवा वेळेआधी डिलिव्हरी होऊन ते बाळ गेलं तर ते खूप जास्त ट्रॉमॅटिक असतं प्रेग्नन्सी न राहण्यापेक्षाही। तर आता ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स 2 होतात यात। प्रेग्नन्सीमध्ये बाळाला काही धोके निर्माण होऊ शकतात आणि आईला काही धोके निर्माण होऊ शकतात। तर ह्या दोन्ही धोक्यांचं प्रिव्हेन्शन करणं आणि हेल्दी मदरमध्ये एक हेल्दी बेबी पूर्ण 9 महिने वाढून त्यांना ते हेल्दी बाळ मिळणं याला आपण नॉर्मल प्रेग्नन्सी म्हणूया। आणि ऍक्च्युली हे प्रिव्हेंटिव्ह सायन्स आहे। प्रिव्हेंटिव्ह सायन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्लिकेशन होऊच नये, आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर कॉम्प्लिकेशन होऊच नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो। आणि ही एक अपॉर्च्युनिटी असते ऍक्च्युली, इतर आजारांच्या बाबतीत ही अपॉर्च्युनिटी बऱ्याच वेळेला मिळत नाही। इथे 9 महिने स्त्री आम्हाला दाखवायला येते आणि या काळामध्ये आम्ही तिला मॉनिटर करू शकतो, तिचे अनेक पॅरामीटर मॉनिटर करतो आणि हे पॅरामीटर मॉनिटर करून आम्ही बरेचसे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करू शकतो। सो इट्स अ प्रिव्हेंटिव्ह सायन्स। आणि जर आपण हेल्दी बेबी हेल्दी मदरमध्ये 9 महिने वाढवू शकलो तर त्याला आपण नॉर्मल प्रेग्नन्सी असं म्हणायचं। बरोबर। आता तुम्ही म्हणालात तसं की साधारणपणे कशा पद्धतीने ही प्रेग्नन्सी होते, हा कार्यकाळ नेमका कसा असतो या सगळ्या प्रेग्नन्सीचा। मात्र ह्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आईला देखील धोके निर्माण होऊ शकतात। साधारणपणे कुठल्या प्रकारचे धोके या आईला निर्माण होऊ शकतात? ओके, सो आईमध्ये म्हणजे आता आम्ही ज्या वेळेला उपचार करतो आणि खास करून मी कॅन्टोन्मेंटमध्ये जेव्हा उपचार करतो तेव्हा अनेक कॉम्प्लिकेटेड पेशंट्स आमच्याकडे रेफर्ड यायचे आणि त्याच्यामध्ये असं आम्हाला पाहायचं की अगदी जीवावर बेतणारे कॉम्प्लिकेशन्स असायचे। त्यांनी नातेवाईकांशी आम्ही बोलायला गेलो तर नातेवाईक काय म्हणायचे की बडे की जान बचाव। बडे की जान म्हणजे काय, आईचा जीव वाचवा, मुलं काय होत राहतील। बरोबर। तर आईचे धोके हे मुलांचे धोके जसे असतात तसे आईलाही प्रेग्नन्सीमध्ये भयंकर धोके निर्माण होऊ शकतात। पूर्वी म्हणायचे आई डिलिव्हरी म्हणजे त्या बाईचा पुनर्जन्म, दुसरा जन्म, कारण मृत्यू तितके व्हायचे। मी एमबीबीएस ला जॉईन झालो त्यावेळेला साधारणतः 1 लाख डिलिव्हरीमध्ये 312 ते 315 मृत्यू
डॉक्युमेंट होत होते भारतामध्ये. बरं. हे प्रमाण आता अँटीनेटल केअर जशी चांगली होत चालली आहे तसं हे प्रमाण कमी होत होत आता ते 100-150च्या प्रमाणापर्यंत आलेलं आहे. पण आईला बरेचसे धोके होतात. त्यातले महत्वाचे जे धोके आहेत ते 4: रक्तक्षय, रक्तदाब वाढणं, मधुमेह आणि जंतू संसर्ग. बाकी अनेक धोके होऊ शकतात, पण हे मेजर 4 धोके जे आम्ही प्रिव्हेंट करू शकतो त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तर रक्तक्षय म्हणजे काय, त्याला अॅनिमिया म्हणतो. लो हिमोग्लोबिन. लो हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे तर साधारणतः दुर्दैवाने अजूनही 50% स्त्रियांमध्ये डिलिव्हरीच्या वेळेला हिमोग्लोबिन कमी असतं. बरोबर. आणि त्याचं कारण काय आहे की आयरन, फोलिक ऍसिड आणि B12 हे रॉ मटेरियल लागतं हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी. आणि ते ज्या प्रमाणात तुम्हाला बॅलन्स डाएट मधून मिळतं त्याच्या 3 पट जास्त गरजा प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये असतात. तर तुम्ही 3 पट जास्त खाऊ नाही शकत. खरं. त्यामुळे तुम्हाला हिमोग्लोबिन तुमचं प्रेग्नन्सीमध्ये कमी होणारच आहे अनलेस अँड अनटिल त्यांना सप्लिमेंट दिल्याशिवाय. सो हा एक पहिला भाग आहे. आणि म्हणजे सप्लिमेंट दिलं तर आपण ते हिमोग्लोबिन कमी होणं प्रिव्हेंट करू शकतो. ह्या डिलिव्हरीच्या काळामध्ये खास करून 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये या फोलिक ऍसिड किंवा या हिमोग्लोबिनसाठी खास करून काळजी घेतली जाते डॉक्टरांकडून. विशेष गोळ्या देखील दिल्या जातात. गोळ्या दिल्या जातात, पण प्रॉब्लेम असा आहे, आता जे स्टॅटिस्टिक्स आहेत ते सांगतो मी तुम्हाला. साधारणतः 50% स्त्रिया ह्या गोळ्या घेत नाहीत. याचं कारण असं आहे की एक 35% स्त्रियांमध्ये वेगवेगळे टबूज असतात. टबूज म्हणजे काय, काहीतरी फॉल्स फर्म बिलीफ असतात की गोळ्या खाल्ल्या म्हणजे बाळ मोठं होईल आणि बाळाचं डोकं मोठं झालं की ते डिलिव्हरी होणार नाही, सीझर होईल वगैरे. हा गैरसमज आहे. ऍक्च्युअली आईच्या फ्रेमवर्कनुसार, बोनी फ्रेमवर्कनुसार आईच्या कटीच्या हाडांची रिंगचा आकार ठरतो. आणि त्या रिंग मधून त्या बाळाला पास व्हायचं असतं. त्यामुळे आईच्या बोनी फ्रेमवर्कनुसार बाळाचं एक जेनेटिकली प्रोग्राम्ड वेट असतं. अनलेस मदर इज डायबेटिक, ते वजन बाळाचं त्याच्यापेक्षा जास्त कधीही वाढत नाही. पण तिथपर्यंत वाढणं गरजेचं असतं, कारण त्याच्यापेक्षा जर कमी राहिलं तर बर्थ वेट आणि बेबीचा IQ याचं डायरेक्ट रिलेशन असतं. हिमोग्लोबिनच्या कितीही गोळ्या खाल्ल्या तुम्ही तरी जेनेटिकली प्रोग्राम्ड वेट पेक्षा बाळाचं वजन वाढू शकत नाही. सो हा एक गैरसमज आहे. पण त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी तर गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये तर स्त्रियांना कमी खायला दिलं जातं. फॉरगेट अबाउट टॅबलेट्स, खायलाच कमी दिलं जातं, कारण बाळ मग छोटं राहील आणि डिलिव्हरी सोपी होईल. आता नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून ज्यावेळेला सीझरची सुविधा उपलब्ध नव्हती आणि बाळ अडल्यावरती बाईच्या जीवावर बेतायचं, त्यावेळेला कदाचित हा कन्सेप्ट त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असेल. पण आज आता बाळाचं वजन कमी ठेवणं म्हणजे तुम्ही डायरेक्टली बाळाचा IQ डिप्राईव्ह करताय किंवा जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत बाळ पोहोचू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. सो रक्तक्षयामध्ये टॅबलेट्स घेणं अतिशय गरजेचं आहे, रक्तक्षय होऊ नये म्हणून. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. दुसरा जो कॉमन आजार आहे स्त्रियांमध्ये होणारा तो आहे रक्तदाब. रक्तदाबामध्ये काय होतं की ब्लड प्रेशर वाढतं. त्याला आम्ही प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन असं म्हणतो. 10% स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन होतो. त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे अपुरा आराम. आजकाल काय झालंय, पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे प्रत्येक रेल्वेला 2 इंजिन जोडायला लागते, त्याशिवाय ती गाडी ओढली जात नाहीये. स्त्रियांना नाविलाज असतो, काम करायलाच लागतं आहे. आणि वर्किंग लेडीज मध्ये तेवढा पुरेसा आराम होत नाही. आम्ही काय सांगतो की साधारणतः रात्री 10 तास आणि दुपारी 4 ते 6 तास डाव्या कुशीवरून पडून आराम करावा, बीपी होऊ नये म्हणून. वर्किंग लेडीला दुपारी 4 ते 6 तास डाव्या कुशीवरून पडून आराम करणं शक्य होत नाही. आणि घरी असलेल्या स्त्रियांना सुद्धा हे दुपारी ज्या 2 वाजता कट्ट्यावर बसतात गप्पा मारायला, साळकाय माळकाय म्हणायची माझी सर, एक डिलिव्हरी झाली की ती जवळपास स्त्रीरोग तज्ञ होते आणि ती काहीही सल्ले ठोकू शकते. ती सांगते की बाई तू फिर, नाही तर तुझी डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही. तू फिरत राहा, काम करत राहा. आमच्या वेळेला आम्ही 2 हंड्याने 9 महिने पाणी आणलं, आम्हाला 4 लेकरं झाले, आम्ही कधी आराम नाही केला, हे तुमचेच थेर आहेत वगैरे. पण त्या काळामध्ये माता मृत्यूदराचं प्रमाण किती होतं, आज ते किती कमी झालेलं आहे. आज ते ऍक्सेप्टेड आहे का तुम्हाला? सो डाव्या कुशीवर पडून आराम केला तर तुम्ही ब्लड प्रेशर वाढणं थांबवू शकता. ह्याच्यावर आपण पुढे डिटेल पुढच्या कार्यक्रमांमध्ये बोलू. तिसरं जे महत्वाचं कॉम्प्लिकेशन आहे ते आहे मधुमेह. मधुमेह तुम्हाला आता कल्पना असेल की इंडिया इज बिकमिंग डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. बरोबर. म्हणजे राजधानी होत चाललेली आहे भारत ही जगाच्या डायबिटीसची. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की
पॉप्युलेशन एक्सप्लोजन बरोबर जगण्याची स्पर्धा वाढत चाललेली आहे, स्ट्रेस वाढत चाललेला आहे, खाणं पिणं सुधारल्यामुळे ओबेसिटी येत चाललेली आहे. बरोबर. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज सारखे प्री डायबेटिक फेजेस प्रेग्नन्सीच्या आधीच तयार होत आहेत. त्यामुळे साधारणतः 5 ते 10% स्त्रियांमध्ये डायबिटीसचं प्रमाण आम्हाला आजकाल पाहायला मिळतंय आणि ते वाढत चाललेलं आहे. डायबिटीसचा प्रॉब्लेम काय, स्त्रीला लॉंग टर्म त्याचा म्हणजे ऍक्च्युअली इट्स अ ट्रेलर ऑफ अपकमिंग डायबिटीस. 40 नंतर जो डायबिटीस होणार आहे त्याचा ट्रेलर तो प्रेग्नन्सीत दिसायला लागतो. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये लगेच इमिडिएट काही डायबिटीसचे धोके होत नाहीत, पण एक मात्र धोका मोठा असतो, तो म्हणजे बाळ प्रमाणापेक्षा त्याची ग्रोथ जास्त होण्याचा. म्हणून आम्हाला डायबिटीस कंट्रोल करायला लागतो. कारण जर प्रमाणापेक्षा जर मोठं बाळ झालं आणि अनअटेंडेड डिलिव्हरी असेल तर त्या बाळाच्या जीवाला तर धोका होऊ शकतो, पण ऑब्स्ट्रक्टेड लेबरमुळे आईच्या जीवालाही धोका होऊ शकतो आणि डायबिटीसमुळे सेप्सिस इन्फेक्शनचे चान्सेस पण वाढतात. चौथा जो महत्वाचं कॉम्प्लिकेशन आईमध्ये पाहायला मिळतं ते म्हणजे जंतू संसर्ग. श्री आता बाळ हे आईच्या शरीराचा अवयव नाहीये. त्या बाळामध्ये त्याच्या फादरचे पण जीन्स असतात आणि HLA अँटीजेन्स असतात. तर आईची इम्युनिटी त्याला फॉरेन डिटेक्ट करून डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करू शकते. निसर्गाने त्याच्यावरती तोडगा काढलेला आहे. काय तर आईची इम्युनिटीच ते कमी करतं. वार म्हणजे प्लासेंटातून अनेक स्टिरॉइड हार्मोन रिलीज होतात आणि आईची इम्युनिटी कमी होते. आईची इम्युनिटी कमी झाल्यानंतर तीच इम्युनिटी तुम्हाला इन्फेक्शन पासून वाचवणार आहे. बरं. मग एरवी न बाधणारे गोष्टी प्रेग्नन्सी सहज बाधायला लागतात, इन्फेक्शन पटकन व्हायला लागतात. म्हणून प्रेग्नन्सीमध्ये बरेचसे पथ्य पाळायला लागतात इन्फेक्शन होऊ नये म्हणून. कुठले इन्फेक्शन युजली होतात? एक श्वसनाचं इन्फेक्शन, एक आतड्याचं इन्फेक्शन आणि तिसरं लघवीचं इन्फेक्शन. 2012 पासून आम्ही प्रत्येक प्रेग्नन्सीला ज्या डूज अँड डोंटची लिस्ट देतो त्यात आम्ही सांगतो की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, नाही तर श्वसनाचं इन्फेक्शन होईल. लग्न, मुंज, बारशे, छोटे छोटे कार्यक्रम जे असतात, अगदी हळदी कुंकाच्या कार्यक्रमालाही जाऊ नका, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू नका, थोडं सेल्फ क्वारंटाईन राहा. आम्ही हे 2012 पासून सांगतो. आणि आता तर ह्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ते जास्त अधोरेखित झालं की कोविडच्या काळामध्ये जास्त अधोरेखित झालं, लोकांना त्याचं महत्व कळालं. एरवी लोकांनी सगळ्यांनी फॉलो करायला सुरुवात केली, तर त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आम्हाला ते सोपं झालं. दुसरं जे इन्फेक्शन आहे ते आतड्याचं इन्फेक्शन. हे कशामुळे होतं? मग आतड्याचं इन्फेक्शन जे होतं ते कॉन्टॅमिनेटेड पाण्यामुळे किंवा अन्नामुळे. बरं. तुम्ही बाहेर खाल्लं, हॉटेलचं कुठलंही अन्न तुम्ही खाल्लं की प्रेग्नन्सीत इन्फेक्शन होणार हे नक्की. नो हॉटेल फूड इज हायजेनिक. हॉटेलमध्ये कितीही स्वच्छ हॉटेल असेल तरी तिथले जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये इन्फेक्शन बऱ्यापैकी पाहिलं जातं आणि ते त्या आईला इन्फेक्ट करू शकतात. त्यामुळे जंतू संसर्गाचं प्रमाण पण खूप आहे आणि जंतू संसर्ग झाला की आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम येतात. एक तर इन्फेक्शन झालं की ते कंट्रोलमध्ये येत नाही लवकर. दुसरं, इन्फेक्शन झालं म्हणजे ते कारण प्रतिकार शक्तीची साथ नाही ना, इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येत नाही. आणि इन्फेक्शन झाल्यानंतर त्या कितीतरी चांगले अँटीबायोटिक आमच्याकडे अवेलेबल असतात, पण बाळाला इजा होते म्हणून आम्हाला देता येत नाही. आणि इन्फेक्शन सुरू झाल्यावर इन्फेक्ट कळा पण चालू होतात. त्यामुळे हे सगळं डेंजरस आहे. बरोबर. आणि हिपॅटायटिस सारखं जर इन्फेक्शन झालं, साधं पाणीपुरी खाण्यातून माझ्या एका पेशंटला कॅन्टोन्मेंटमध्ये हिपॅटायटिस झाला होता. वी लॉस्ट दॅट पेशंट. बापरे. ससूनला पाठवायला लागलं, पण दे ऑल्सो कुडंट सेव्ह हर. ते हिपॅटायटिस इज डेडली डिसीज इन द प्रेग्नन्सी. सिंपल गोष्ट आहे, पण ते होऊ शकतं. सो हे 4 धोके आईमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एक आहे रक्तक्षय, दुसरं आहे रक्तदाब वाढणं, तिसरं आहे मधुमेह आणि चौथा जंतू संसर्ग. आणि हे सगळे प्रिव्हेंटेबल आहेत. 9 महिने आपल्याला वेळ मिळतो याच्यात. बरोबर. म्हणजे थोडक्यात आईने ह्या सगळ्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हे तर आता तुम्ही या सगळ्यामधनं सांगितलं, वेगवेगळ्या मुद्द्यांमधनं. मात्र बऱ्याचदा असं होतं की बाळाला देखील मोठ्या प्रमाणात धोका संभवू शकतो. म्हणजे काही केसेसमध्ये तर आपल्याला बघायला मिळतं आणि डॉक्टरही सांगतात की बाळाला पुढे जाऊन धोका आहे, तर तुम्ही आतापासूनच काळजी घ्या. मग साधारणपणे बाळांना कुठल्या प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात? बाळांमध्ये आता बाळ हे पोटामध्ये बाळाला बोलता येत नाही, सांगता येत नाही, काय त्रास होतोय का, आणि म्हणजे आम्हाला ते सगळं मॉनिटर करायला लागतं आणि जज करायला लागतं की काय काय प्रॉब्लेम चालू आहेत आतमध्ये. पहिला जो धोका असतो सुरुवातीच्या काळातला तो असतो गर्भपात, मिसकॅरेज. तर साधारणतः 100 20 प्रेग्नन्सी हा पूर्णत्वापर्यंत म्हणजे मिसकॅरेज मध्ये एंड होतात. आय एम नॉट टॉकिंग अबाउट बियॉन्ड 24 वीक्स. 24 वीक्सच्या आधीच ते गर्भपात होतात.
ते गर्भपात होण्याचं युज्युअल कारण असतं कळा चालू होतात. एकतर बाळात काहीतरी प्रॉब्लेम असतात किंवा कळा चालू होतात आणि त्याच्यामुळे गर्भपात होतात. आता कळा चालू होण्याची जे कारणं आहेत ते आम्ही सांगतो की 5 कारणं आहेत. प्रवास, प्रेशर, संबंध, जंतू संसर्ग आणि जर कोर टेम्परेचर वाढलं तर कळा चालू होतात. बरं. प्रवास झाला, आदळआपट झाली, धडधड झाली, दगदग झाली की कळा चालू होतात, ब्लिडिंग चालू होतं. पोटामधलं प्रेशर जर वाढला, 2 कारणांमुळे प्रेशर वाढतो. जीव खाऊन जर जड काही उचललं, तुम्ही 1.5 किलोपेक्षा जड जर काही उचललं तर वजन पोटातला प्रेशर वाढतो. आणि जर कॉन्स्टिपेशन झालं तर संडासला खडा झाला तर त्याला जोर करायला लागतो. तो सगळा जोर गर्भाशयाच्या तोंडाशी पडत असतो, त्याच्यामुळे कळा चालू होऊ शकतात. तिसरा जो आहे नवरा बायको संबंध. नवरा बायको संबंधामध्ये सिमेनमध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचे केमिकल असतात, अबंडंटली मिळतात, ते जे आम्ही कळा येण्यासाठी वापरतो एरवी अदरवाईज. सो 4 पायांवर चालणाऱ्या प्राण्यांकडून एक शिकण्याजोगी गोष्ट आहे की ते नर मादी एकदा प्रेग्नन्सी राहिली की नर मादी जवळ येत नाही. बरं. सो एक फिजिकल रिलेशन आम्ही म्हणतो ऍज फार एज पॉसिबल अवॉइड करा. तिसरा आहे जंतू संसर्ग. जंतू संसर्गामध्ये जेव्हा प्रतिकार शक्ती आणि जंतूंचं भांडण सुरू होतं त्यावेळेला त्यातून असे काही केमिकल रिलीज होतात की ज्याच्यामध्ये कळा चालू होतात त्या केमिकल्समुळे. आणि शेवटचे कोर टेम्परेचर जर वाढलं तर गर्भाशय आकुंचन पावायला सुरुवात करतं. आणि युजली ते कोर टेम्परेचर कधी वाढतं, खूप गरम पाण्याने आंघोळ जर केली, रोज आंघोळ करता तुम्ही, कधी कधी लोक 2-2 वेळा आंघोळ करतात, अर्धा तास जर तुमचं कोर टेम्परेचर वाढून राहिलं तर आम्ही सांगतो हॉट शॉवर घेऊ नका, कोमट पाण्याने आंघोळ करा. बरं. म्हणजे या वेगवेगळ्या खरं तर बाबींवरती तितकंच लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. आता हे जे काही तुम्ही मुद्दे सांगितले, खास करून बाळांना काय धोके होऊ शकतात, आपण ह्यावरती अजून विस्तृत चर्चा करूया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय आयव्हीएफ प्रेग्नन्सी मध्ये कशी काळजी घ्यायची आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात या विषयातले तज्ञ डॉक्टर गावडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आईला कसे धोके संभवतात याबद्दल तर चर्चा केली, बाळाला काय काय धोके असतात याबद्दल चर्चेला सुरुवात केलेली होती. तर कुठले अजून काही धोके असतात का बाळाला, तर त्याबद्दल काय सांगाल? ओके. सो पहिला आपण गर्भपाताचा धोका डिस्कस केला होता. त्याच्यामध्ये कळा येण्याचं जे काही कारण असतात ते कारण आपण डिस्कस केली होती. नंतर दुसरा जो महत्वाचा धोका असतो तो म्हणजे बाळामध्ये दोष, जन्मजात दोष असतात. काही 3% बाळांमध्ये साधारणतः जन्मजात दोष सापडतात. आता हे सगळे दोष तर आपल्याला थांबवू शकत नाही आपण, पण एक फोलिक ऍसिड आणि B12 ह्या 2 औषधं असलेली गोळी प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासूनच आपण सुरू करणं अपेक्षित असतं. ते आयव्हीएफच्या प्रत्येक पेशंटला आमच्या चालूच असतात. पण एरवी पण ज्यांना प्रेग्नन्सी हवी आहे त्यांनी फोलिक ऍसिडची गोळी प्री प्रेग्नन्सी सुरू करावी. कारण न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे ब्रेनमध्ये होणारे बरेचसे प्रॉब्लेम आणि हार्टमध्ये होणारे थोडेसे प्रॉब्लेमही याच्यामुळे आपण प्रिव्हेंट करू शकतो. साधारणतः 3% बाळांमध्ये दोष होण्याची शक्यता असते. ते दोष वेळीच डिटेक्ट करणं मात्र आपल्या हातात असतं. आणि दोष सगळे आपण जरी थांबवू शकत नसलो तरी दोष असलेलं बाळ जन्माला येण्यापासून आपण थांबवू शकतो. कारण दोष असलेलं बाळ सांभाळणं हा काही जोक नाहीये. अतिशय हाल होतात पेरेंट्सचे. सो इट्स डिफिकल्ट. सो अॅनॉमलीचं स्क्रीनिंग प्रॉपरली झालं पाहिजे. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये बाळामध्ये जे कॉम्प्लिकेशन्स होतात ते म्हणजे बाळाची वाढ कमी पडणे. तर बाळाची वाढ कशी कमी पडते तर साधारणतः न्यूट्रिशन कमी पडलं की वाढ कमी पडते. आणि न्यूट्रिशन 2 प्रकारे प्रेग्नन्सी मध्ये कमी पडतं. पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यात जे ब्लड बाळापर्यंत पोहोचते. आता बाळाला आतमध्ये काही आतडी जरी तयार झालेली असले तरी ते त्याने काही न्यूट्रिशन घेत नाहीये. वारातला आईकडून वाराला रक्त पुरवठा होतो आणि वारातून बाळाला रक्त पुरवठा होतो. सो बेबी इज डिपेंडंट ऑन मदर फॉर न्यूट्रिशन. सो पहिलं जे महत्वाचा भाग आहे की आईच्या रक्तातच जर न्यूट्रिशनल फॅक्टर नसतील तर मग मात्र बाळाची ग्रोथ हॅम्पर होणार आहे. स्पेशली ब्रेनची ग्रोथ हॅम्पर. शरीर नंतर वाढेल बरोबर आहे, पण जर ब्रेन ची ग्रोथ जर हॅम्पर झाली तर मग मात्र प्रॉब्लेम होतात. कारण IQ डिसाइडिंग टाइम जो आहे हा कन्सेप्शन टू 2 years ऑफ लाईफ आहे. त्यातला क्रुशियल टाइम जो 9 महिने हा गर्भारपणाचा आहे त्यामध्ये असतो. आणि या काळामध्ये बाळाला कुठलंही न्यूट्रिशन कमी पडता कामा नये. स्पेशली 5 न्यूट्रिशन कमी पडतात. एक आहे आयरन, B12,
व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन फोलिक ऍसिड म्हणून एक व्हिटॅमिन आहे, कॅल्शियम आणि D3 हे कमी पडणाऱ्या गोष्टी आहेत. मगाशी मी जसं सांगितलं होतं की ज्या प्रमाणात चौरस आहार ह्या घटकांची पूर्तता करतो त्याच्या 3 पट जास्त गरजा प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये निर्माण झालेल्या असतात, ज्या डाएट मधून शक्य नाही अदरवाईज. आणि आपण फोलिक ऍसिड आणि इतर काही टॅबलेट सप्लिमेंट दिले जातात. बरोबर आहे. सो आणि तिसरा जो आहे चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे वेळेआधी डिलिव्हरी. वेळेआधी डिलिव्हरी, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याचा जो प्रकार आहे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी साधारणतः 10% बाळांमध्ये होते. आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची कारणं तीच आहेत. कळा, प्रीमॅच्युअरली कळा सुरू होणं, प्रवास जर केला, प्रेशर जर पोटातला वाढला, किंवा रिलेशन्स, फिजिकल रिलेशन्स जर आले, जंतू संसर्ग जर झाला, किंवा कोर टेम्परेचर वाढलं तर कळा चालू होतात आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. असे 4 कारण प्रॉब्लेम्स साधारणपणे आईला देखील काही म्हणजे केसेसमध्ये धोका होत असतो, त्याचबरोबर बाळाला देखील काही प्रमाणात धोका असू शकतो. पुढच्या आपण काही भागांमध्ये या सगळ्या संदर्भात विस्तृत चर्चा करणार आहोत. हितगुज मधून निरोप घेताना तुम्हाला एक आठवण करून देते, कारण पुढील भागामध्ये आईला किंवा बाळाला कुठले नेमके धोके होऊ शकतात याबद्दल आपण पुढच्या काही भागांमध्ये डॉक्टर गावडे विस्तृत आपल्याशी चर्चा करणार आहेत. तेव्हा पुढचे काही भाग हे बघायला विसरू नका, कारण ह्याच्यातून तुम्हाला अजून अधिक माहिती डॉक्टर गावडे देणार आहेत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.